मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे प्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काही सोपे उपाय. काय ते बघूया. आपण आहारामध्ये जे घटक घेतो त्यानुसार आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते किंवा कमी होते. लसणामध्ये अँटी मायक्रोबियल व अँटी फंगल गुणधर्म असल्याने हे प्रभावी रोगप्रतिकारक शक्तीवर्धक आहे. भाजी, रस्सा, चटणी, सूप इत्यादी करताना लसणाचा वापर करता येऊ शकतो. लसूण हा शरीरातील हानिकारक जंतूंना नाश करण्यासाठी प्रभावीपणे काम करतो. अरे वा, काय ते बघा. काळी मिरी सायनस किंवा नाक तोंडणे यापासून आराम देण्यास मदत करते. छान. खूप कफ झाला असेल व तो पडत नसेल तर मिरीचा समावेश असलेला काढा घेतल्यास कफ पडून जातो. काळ्या मिरीमध्ये अँटीबॅक्टेरियल व अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म देखील आहे. सर्दी व खोकल्यावरील उपचारासाठी काळी मिरीचा उपयोग होऊ शकतो. ही सूप, रस्सम, पास्ता, खिचडीमध्ये वापरता येऊ शकतो. छान. किंवा मधामध्ये तिची पावडर टाकून टॉनिक प्रमाणे याचे सेवन करता येऊ शकते. अरे वा. लेमन ग्रास तेल रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत. ही औषधे ताप व सर्दीसारख्या लक्षणांमध्ये उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वनस्पतींपैकी एक आहे. अरे वा. पुढे बघूया मित्रांनो. अँटीबॅक्टेरियल व अँटी मायक्रोबियल गुणधर्मामुळे लेमनग्रास पोट, आतडे, मूत्राशयामध्ये होणारे आजार व दुखापतीवर उपचारामध्ये उपयुक्त आहे. लेमनग्रास इतर कोणत्याही साहित्यासह साध्या मिश्रण स्वरूपात बनविता येऊ शकते किंवा चहामध्ये टाकता येऊ शकते. अशा प्रकारे आपली एक पहिली टीप संपलेली आहे. आणि आता दुसरी टीप बघूया. कंबरदुखीवर उपाय. काय ते बघूया. शहरी लोकांच्या रोजच्या अतिशीघ्र जीवनशैलीमुळे त्यांना व्यायाम करण्यास वेळ मिळत नाही. बरोबर आहे. रोजची दगदग, धावपळ, उठ-बस म्हणजे व्यायाम नव्हे. व्यायाम न करण्याचे परिणाम म्हणजे चुकीच्या जीवनशैलीमुळे कंबरदुखी आणि मणक्याचे आजार हे केवळ वाढत्या वयातच होणारे आजार न राहता ते तरुण आणि अगदी लहान वयातही होते. काय ते बघून. मणक्याचा आजार होण्याची कारणे. लहान वयात खूप जास्त वजनदार दप्तराचे पाठीवर घेतलेले ओझे, खुर्चीत जास्तीत जास्त वेळ बसणे किंवा बसण्याची मुद्रास्थिती चुकीची असणे, संगणकावर सतत काम करणे, कोणत्याही वाहनातून प्रवास करताना खास खळगे खड्ड्यांमुळे मणक्याला मार बसणे, नेहमी पोट साफ न होणे, रात्री जागरण होणे, चिंता, शोक, क्रोध, व्यायामाचा अभाव, स्त्रियांमध्ये पाळी बंद झाल्यानंतर हाडांना येणारा ठिसूळपणा इत्यादीमुळे पाठीचा मणका, गॅप किंवा कंबरदुखी उद्भवते. कठीण आहे मित्रांनो. मणक्याच्या आजाराची लक्षणे. अस्थिक्षय किंवा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पाठीचा मणका कमजोर होणे, हात पायामध्ये मुंग्या येणे, कंप येणे, अवयव बधीर होणे, याच्यात कळा येणे, कमरेत दुखणे, सकाळी उठताना त्रास होणे, उशीवर वळताना त्रास होणे किंवा पाठीच्या मणक्यातून फूस बदलताना कडकड आवाज येणे, चालताना त्रास होणे किंवा चालता न येणे, कमरेच्या मागील बाजूने पायाचे शीर दुखणे, चक्कर येणे असे काही भयप्रद परिणामही प्रसंगी दिसून येऊ शकतात. बापरे. वांगे. मणक्याची आजार झाल्यास पाळावयाची पथ्य. काय ते बघा. वांगे, बटाटा, हरभऱ्याची डाळ, वाटाणे, चवळी, वाल अति तिखट पदार्थ कटाक्षाने टाळावे. व्हेरी गुड. अति परिश्रमाची कामे टाळावीत.
जड वजनाच्या वस्तू उचलू नये, जास्तीत जास्त मोटारसायकल प्रवास टाळावा. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार, जय हिंद.